नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक वरचे प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर आपण 100+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक पद भरतीसाठी महत्त्वपूर्ण असणारा तांत्रिक घटकामधील एक विषय तो म्हणजे पीक उत्पादन व तंत्रज्ञान। तर या संदर्भात आपण या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण नोट्स अशा पाहणार आहोत। तर बघा, पीक उत्पादन व तंत्रज्ञान आजच्या चॅप्टरमध्ये आपण तेलबियाविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। सर्वात अगोदर बघूयात भुईमूग या पिकाविषयी माहिती। तर भुईमूग याचं शास्त्रीय नाव आहे आर्चिस हायपोजिया। तेलाचं प्रमाण किती असतं तर पहा, 40 ते 50% इतकं काय तेलाचं प्रमाण असतं। त्यानंतर आर्चिस हायपोजिया हे तर त्याचं शास्त्रीय नाव आहे, परंतु त्याला इतर नावानं सुद्धा ओळखलं जातं। भुईमुगाला इतर नाव कोणतं तर तेलबियाचा राजा असं सुद्धा भुईमुगाला म्हटलं जातं। या पिकासाठी फायदेशीर तंत्रज्ञान कोणतं आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो। तर ते जे तंत्रज्ञान आहे भुईमुगाचं ते आहे 2160 तंत्रज्ञान। त्यानंतर आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भुईमुगाचं उगमस्थान कुठं आहे तर याचं उगमस्थान आहे बघा ब्राझीलचं। भुईमुगाचं उगमस्थान कुठलं आहे तर ब्राझीलचं आहे। आणि या पिकाचा प्रकार कोणता आहे तर हे तेलवर्गीय पीक आहे। भुईमुग हे काय आहे तेलवर्गीय पीक आहे। त्यानंतर या पिकासाठी जमीन कशी लागते तर जमीन ही हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन लागते। आणि पीक येण्यासाठी हवामान, तर हवामानाचा जर विचार केला तर या पिकासाठी हवामान लागतं उष्ण आणि कोरडे। बघा, भुईमुगाचे इतर उपयोग काय काय बा, भुईमुग पेंडीच्या खतामध्ये नत्राचं प्रमाण काय असतं जास्त असतं। भुईमुगाची जी पेंड आहे आणि त्याचं जे खत बनतं तर याच्यामध्ये काय आहे नत्राचं प्रमाण सर्वात जास्त असतं। यानंतर आपण बघूया भुईमुगाच्या जाती आणि वाण, म्हणजे भुईमुगाच्या कोणकोणत्या जाती आहे आणि कोणकोणते वाण आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात। बघा, नंबर 1 आहे फुले प्रगती। फुले प्रगती ही भुईमुगाची एक जात आहे आणि ती कशी जात आहे उपटी जात आहे। फक्त हिची लागवड कधी केली जाते तर फक्त खरीप हंगामासाठी आणि हमखास पाऊस असणाऱ्या प्रदेशामध्ये। कोणती जात फुले प्रगती ही जात खरीप हंगामासाठी हमखास आणि पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये। 2 नंबर आहे बघा SB 11। SB 11 ही जात कशी ही सुद्धा उपटी जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळी व खरीप दोन्ही हंगामासाठी या जातीची शिफारस केली जाते। कोणती SB 11। त्यानंतर तिसरी जी जात आहे ती आहे बघा TAG 24। ही TAG 24 आहे ना, ही जात विदर्भ तसेच महाराष्ट्रातील इतर भागासाठी हिची शिफारस केली जाते। कोणत्या जातीची TAG 24 या जातीची विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागासाठी काय आहे शिफारस केलेली असते। त्यानंतर चौथ्या प्रकारची जात आहे बघा TPG 41। कोणती TPG 41 ही जात रब्बी व उन्हाळी हंगामासाठी हिची शिफारस असते, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पुढची जात ही आहे 5व्या नंबरची फुले व्यास। ही जात फक्त खरीप हंगामासाठी योग्य आहे। तरी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। एखाद्या वेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा। त्यानंतर आपण बघूया बघा भुईमुगावर पडणारी किडी, नुकसान व उपाय। भुईमुगावर कोणत्या प्रकारच्या किडी पडतात आणि त्यांच्यापासून काय नुकसान होतं आणि त्या किडीवर कोणता उपाय करावं हे आपण बघूया। बघा, पहिली कीड आहे मावा किडी। भुईमुगावर पडणारी पहिली कीड कोणती आहे मावा किडी। तर या मावा किडीमुळे काय होतं, काय नुकसान होतं पिकाचं तर पिकातील रस शोषते। ही जी मावा किडी ही काय करते पिकातील रस शोषून घेते, त्यामुळे उत्पादनात घट होते आणि या किडीमुळे रोझेटी नावाचा विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो। ही जी मावा किडी ही पिकातील रस शोषून घेते, त्यामुळे काय होतं उत्पादनात घट होते आणि या किडीमुळे रोझेटी नावाचा विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो। मग याच्यावर उपाय काय आहे तर याच्यावर उपाय आहे बघा डायमेथोएट किंवा मिथिल डिमॅटॉनची फवारणी करणे।
काय डायमेथोएट किंवा मिथिल डिमॅटॉनची फवारणी। त्यानंतर दुसरी कीड बघा, पाने गुंडाळणारी अळी। भुईमुगावर पडणारी दुसरी कीड कोणती आहे? पाने गुंडाळणारी अळी। यामुळे काय होतं नुकसान? तर झाडांचे पानं गुंडाळते ही अळी। काय करते? पानं गुंडाळते। आणि याच्यावर नियंत्रण जर करायचं असेल तर कशा प्रकारे होईल? काय करावं लागेल? कार्बारिल भुकटी किंवा सायपरमेथ्रिनची फवारणी करावं लागेल। काय करावं लागेल? कार्बारिलची धुळण करावं लागेल किंवा सायपरमेथ्रिनची फवारणी करावं लागेल। त्यानंतर तिसरी कीड आहे फुलकिडे। या फुलकिडेमुळे काय नुकसान होतं? तर हे फुलकिडे काय करतात? पानातून रस शोषून घेत असल्यामुळे झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो। हे फुलकिडे काय करतात? पानाचा रस शोषून घेते, त्यामुळे झाडाच्या वाढीवर काय होतं? अनिष्ट परिणाम होतो। फुलकिड्यामुळे भुईमुगामध्ये बडणे क्रोसिस या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो। कोणत्या? बडणे क्रोसिस या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो। मग याच्यावर जर नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला काय फवारावं लागेल? तर डायमेथोएट किंवा मिथिल डिमॅटॉनची फवारणी करावं लागेल। त्यानंतर बघा, भुईमुगावर पडणारे रोग, नुकसान व उपाय। आता ह्या झाल्या किडी। आता याच्यानंतर आपण पाहू की भुईमुगावर कोणकोणते रोग पडतात आणि त्याच्यामुळं काय नुकसान होतं आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी कोणते उपाय करावे लागतात। बघा, भुईमुगावर पहिला रोग कोणता आहे? तो मर रोग आहे। बघा, या मर रोगामुळे काय होतं? काय कारण आहे? मर रोगामुळे काय होतं? स्क्युलोसियम आणि रोल्फिसाय या बुरशीमुळे मर रोग होतो। याच्यामुळे नुकसान काय होतं? जागोजागी झाडे जळालेली अथवा मेलेली दिसतात। मर रोग जर आला तर काय होतं? जागोजागी झाडे तुम्हाला जळालेली दिसेल किंवा मेलेली दिसेल। मग याच्यावर नियंत्रण करायचं आहे मर रोगावर, तर काय करावं लागेल? थायरम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी। कोणत्या? जे थायरम बुरशीनाशक आहे याची बीज प्रक्रिया करायची आणि नंतर पेरणी करायची। त्यानंतर दुसरा रोग आहे बघा, टिक्का रोग। भुईमुगावर पडणारा टिक्का रोग आहे आणि IMP आहे, कारण या रोगावर बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। तर हा टिक्का रोग कशामुळे होतो? बघा, सर्कोस्पोरा बुरशीपासून। कशापासून होतो टिक्का रोग? सर्कोस्पोरा बुरशीपासून होतो। मग यामुळे काय नुकसान होतं? तर पानावर काळ्या रंगाच्या ठिपक्याभोवती पिवळ्या रंगाचे वर्तुळ आणि शेंगदाण्यातील दाणे बारीक व सुरकुतल्यासारखे दिसतात। बघा, या टिक्का रोगामुळे काय नुकसान होतं? पानावर काळ्या रंगाच्या ठिपक्याभोवती पिवळ्या रंगाचे वर्तुळ होतं आणि शेंगदाण्यातील जे दाणे आहे शेंगामधले ते बारीक पडते आणि सुरकुतल्यासारखे दिसतात। मग याचं नियंत्रण जर करायचं या टिक्का रोगाचं तर काय करावं लागेल? तर मॅकोझेबची फवारणी करावं लागेल। कोणत्या औषधाची? मॅकोझेब या औषधाची फवारणी करावं लागेल। त्यानंतर तिसरा रोग आहे बघा, तांबेरा रोग। तांबेरा रोग कशामुळे होतो? बघा, पुक्सिनिया ॲरेचिड्युकोला या बुरशीमुळे होतो तांबेरा रोग। याच्यामुळे काय नुकसान होतं? तर पानाच्या खालच्या बाजूस तांबूस ठिपके पडतात आणि पानगळ होते, आणि पानगळ झाल्यामुळे काय होतं? उत्पन्नात घट होते। पानाच्या खालच्या बाजूस तांबूस ठिपके पडतात, त्याच्यामुळे पानगळ होते आणि पानगळ झाल्यामुळे काय होतं? उत्पन्नात घट होते। मग याचं नियंत्रण करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? तांबेरा रोगाचं तर तांबेराचं नियंत्रण जर करायचं असेल तर थायरम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया, मॅकोझेबची फवारणी ह्या गोष्टी तुम्हाला करावं लागेल। कोणत्या? थायरम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची प्यारीच्या टायमाला, आणि त्यानंतर काय? मॅकोझेबची फवारणी करायची। त्यानंतर आपण बघूया दुसरं पीक, दुसरी तेलबिया पीक कोणतं आहे? बघा, करडई आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉनला नक्की ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला, कारण तुमच्या लाईकमुळे काय होतं? व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आता बघूया आपण करडई। करडई हे तेलबिये आहे आणि या तेलबियाचं मूळ स्थान कुठं आहे? म्हणजे तुम्हाला मूळ स्थान विचारलं जातं तर करडईचं मूळ स्थान आहे बघा, अफगाणिस्तान। कुठलंही मूळ स्थान? अफगाणिस्तानातलं। आणि करडईला शास्त्रीय नाव काय आहे? बघा, तिचं शास्त्रीय नाव आहे कार्थॅमस टिक्टोरियस। काय? कार्थॅमस टिक्टोरियस। कोणत्या कुळातील आहे करडई? तर कंपोजिटी, तिचं कुळ आहे कंपोजिटी। मग या पिकासाठी जमीन कशी लागते तुम्हाला? करडई या पिकासाठी जमीन लागते मध्यम ते भारी। बरं, हे पीक कोणत्या हंगामामध्ये घेतलं जातं? तर त्याचा हंगाम आहे पहा, हे पीक जे आहे करडई हे रब्बी हंगामातील तेलबिया पीक आहे। कोणतं?
करडी हे रब्बी हंगामातील तेलबिया पीक आहे। बरं, या करडईमध्ये तेलाचं प्रमाण किती टक्के असतं, हेही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर तेलाचं प्रमाण असतं पहा 24 ते 34%। आता करडईचं जे उत्पन्न घेणार आहे तर प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे, म्हणजे कोणत्या देशामध्ये करडई जास्त उत्पादन घेतलं जातं, तर त्याचं अर्थातच उत्तर आहे भारत। भारतामध्ये करडई उत्पन्न प्रथम क्रमांकावर घेतलं जातं। त्यानंतर करडई उत्पादन प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे, तर महाराष्ट्र राज्य आहे। भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र राज्य आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती टक्के करडईचं उत्पन्न घेतलं जातं, जवळपास 72% करडईचं उत्पादन घेतलं जातं। आता ही करडई कशासाठी उपयुक्त आहे बघा, हृदयरोगासाठी उपयुक्त आहे। करडई तेलामुळे काय होतं, करडईचं जे तेल असतं प्युअर, त्याच्यामुळे काय होतं, कोलेस्टेरॉलचे संतुलन राखले जाते, म्हणून हृदयरोगास चांगले असते। करडईच्या तेलात 78% काय असतं, लिनोलिक ॲसिड असतं, आणि त्या लिनोलिक ॲसिड असल्याने काय होतं, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त ठरतं करडईचं तेल। आता इतर उपयोग काय आहे या करडईचे ते आपण पाहून घेऊया। तर इतर कशामध्ये उपयोग होतो करडईच्या तेलाचा, खाण्यासाठी तर झाला आपल्याला समजलं, त्याच्यामुळं काय होतं। आता इतर उपयोग पहा, रंग तयार करण्यासाठी करडईचा उपयोग होतो। त्यानंतर वार्निशमध्ये जे वार्निश असतं त्या वार्निशमध्ये याचा उपयोग होतो। त्याच्यानंतर जलाभेष पदार्थात, प्लॅस्टिकच्या चिकट द्रव्यात करडई तेलाचा वापर केला जातो। त्यानंतर बियापासून तयार झालेली जी पेंड आहे तिला आपण ढेप म्हणतो, तर बियापासून जी तयार झालेली पेंड आहे ही पेंड जनावरांना खुराक म्हणून देतात, असा तिचा उपयोग होतो। त्यानंतर आपण बघूया करडईच्या जाती, कोणकोणत्या जाती आहे करडईचे ते आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करत चला, आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला। बघा, करडईच्या जाती आहे, नंबर 1 आहे भीमा। तर ही भीमा जात कोणत्या विभागासाठी प्रचलित आहे, तर भीमा ही जी जात आहे तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यासाठी प्रसारित आहे। कारण कशी ही जात आवर्षण प्रतिकारक आहे, म्हणजे कमी पावसामध्ये येणारी ही जात आहे। त्याच्यानंतर बघा गिरणा ही जात काय आहे, तर मावा कीड व मर रोगास प्रतिकारक आहे। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यासाठी ही प्रसारित झालेली आहे, तर जळगाव आणि धुळे या भागासाठी ही जात प्रसारित, कोणती, गिरणा। त्यानंतर तिसऱ्या प्रकारची जात आहे, तिसऱ्या क्रमांकाची शारदा। ही शारदा आहे बघा मराठवाडा विभागासाठी, ओलिताखाली चांगले उत्पन्न मिळते। शारदा ही जात आहे तरी कशी, ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, म्हणजे ओलितासाठी चांगले उत्पन्न मिळते। त्यानंतर पुढची जात आहे बघा फुले कुसुमा। तर ही कशासाठी बनवलेली आहे, महाराष्ट्रातील कोरडवाहू विभागासाठी। फुले कुसुमा कशासाठी, महाराष्ट्रातील जो कोरडवाहू भाग आहे त्या कोरडवाहू विभागामध्ये ही फुले कुसुमा ही जात वापरल्या जाते। त्यानंतर बघूया आपण पुढचं पीक आहे सोयाबीन। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू राहिलो, तेलबिया या पिकावर आपण आज लेक्चर करू राहिलो आहे। आणि याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब का करायचं, कारण आज आपण तेलबिया पाहू राहिलो, यानंतर पुढचा जो व्हिडिओ राहील त्याच्यावर आपण तृणधान्य पाहू, त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ राहील त्याच्यानंतर आपण नगदी पिकं पाहू, म्हणजे सर्व प्रकारची पिकं मी तुम्हाला दाखवून देणार आहेत। तर आता बघूया आपण सोयाबीन। तर या सोयाबीनमध्ये प्रथिनाचं प्रमाण किती असतं पहा, सोयाबीनमध्ये प्रथिनाचं प्रमाण जर विचारलं तर 40 ते 42% प्रथिनं असतात। त्यानंतर तेलाचं प्रमाण किती असतं सोयाबीनमध्ये, तर 18% असतं। आणि हे प्रश्न तुम्हाला एका वाक्यात म्हणा किंवा रिकाम्या जागेमध्ये म्हणा विचारलेच जातात। प्रथिनाचं प्रमाण विचारलं जातं, तेलाचं प्रमाण विचारलं जातं। आणि सोयाबीन हे कडधान्य वर्गातील तेलबियाचे पीक आहे। बघा, कडधान्यामध्ये बी येतं हे आणि तेलबियामध्ये बी येतं, हेही लक्षात असू द्या। सोयाबीन हे कडधान्य वर्गातील तेलबियाचं पीक आहे। त्यानंतर भारतात सर्वाधिक उत्पन्न कुठं होतं सोयाबीनचं, भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन होतं मध्य प्रदेशामध्ये, हेही लक्षात असू द्या। आणि दुसरं नाव आहे बघा, सोयाबीनला शाकाहारी मटण असेही म्हटले जाते, हे ध्यानात असू द्या। सोयाबीनला काय, शाकाहारी मटण असेही म्हटले जाते। आता बघा, सोयाबीन पिकावर कोणकोणते रोग पडतात, म्हणजे सोयाबीन पिकावर पडणारे रोग आपण पाहूया। सोयाबीन पिकावर बघा तांबेरा किंवा गेरवा हा रोग पडतो।
मग याच्यासाठी काय, पानास खालील बाजूस गोल तपकिरी ठिपके दिसतात. थांबेरा रोग जर सोयाबीनवर पडला तर तो कसा ओळखायचा, पानास खालील बाजूस गोल तपकिरी ठिपके दिसतात. त्याला काय, फॅकोकोस्पोरा पॅचिराजी बुरशीमुळे हा होतो. कशामुळे होतो तांबेरा, फॅकोकोस्पोरा पॅचिराजी या बुरशीमुळे हा तांबेरा किंवा गेरवा रोग सोयाबीनवर होतो. त्यानंतर बघा मर रोग आहे. तर मर रोग कशामुळे होतो बा, जमिनीत जास्त ओलावा आणि तापमान कमी झाले तर जमिनीत पेरलेले बी कुजते व रोपे मारतात. त्याला आपण काय म्हणू, मर रोग म्हणू. मर रोगाचा काय परिणाम होतो, जमिनीत जास्त ओलावा आणि तापमान कमी झाले तर जमिनीत पेरलेले बी कुजते व रोपे मारतात. त्यानंतर पुढं बघा, शेंगा व खोडावरील ठिपके. शेंगा व खोडावरील ठिपके, पानाचे देठ, शेंगा, पानाचे देठ, शेंगा, खोड आणि दाणे कमी प्रमाणात वाढते. नंतर ते पांढरे ठिपके होऊन तो भाग वाळतो. हा एक शेंगा व खोडावरील ठिपके. तर याच्यामुळं काय होतं, या रोगामुळं पानाचं देठ, शेंगा, खोड आणि दाणे कमी प्रमाणात वाढते. नंतर ते पांढरे ठिपके होऊन तो भाग वाळतो. त्याच्यानंतर पुढचा रोग आहे करपा रोग. तर हा करपा रोग कशामुळे होतो बघा, करपा रोग होतो बघा झॅन्थोमोनस कॅपेस्टरिस जीवाणूमुळे होतो. कोणत्या जीवाणूमुळं, झॅन्थोमोनस कॅपेस्टरिस या जीवाणूमुळं करपा रोग होतो. कशावर, सोयाबीनवर. त्यानंतर आपण पुढचं पीक बघूया. पुढचं पीक आहे बघा तीळ. IMP चॅप्टर आहे बघा. तिळाचं शास्त्रीय नाव काय आहे, काय बघा, सिसामस इंडिकम. हे तिळाचं काय आहे, शास्त्रीय नाव आहे, सिसामस इंडिकम. त्यानंतर इतर नावानेही सुद्धा तिळाला ओळखलं जातं. काय, तेलबियाची राणी. इतर नाव काय आहे ते तिळाचं, तेलबियाची राणी. म्हणजे तीळ पीक येण्यासाठी हवामान कसं पाहिजे, तर यासाठी हवामान लागतं बघा उष्ण व कोरडे. उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये तीळ हे पीक जोमात येतं. त्यानंतर त्यासाठी जमीन कशी लागते, तर जमीन लागते मध्यम ते भारी. मध्यम ते भारी जमिनीमध्ये काय होतं, तिळाचं पीक येतं. आणि तिळाचं पीक सर्वात जास्त कोणत्या देशामध्ये, म्हणजे कोणत्या देशात होतं, जगामध्ये चीन या देशामध्ये होतं. आणि भारताचा लाग होतो. सर्वात जास्त जगात उत्पादन चीन या देशात होतं तिळाचं आणि दुसऱ्या नंबरला भारत आहे. मग भारतामध्ये सर्वात जास्त लागवड कोणत्या राज्यात होती बघा, हेही विचारलं जाऊ शकतं की भारतामध्ये सर्वात जास्त लागवड कुठं होती. बघा तिळाचे उपयोग काय आहे, तिळाचे उपयोग कशासाठी होतं, तर तिळाचा उपयोग होतो साबण, रंग, वनस्पती तूप, औषधी तेल व सुगंधी तेल तयार करण्यासाठी तिळाचा उपयोग होतो. त्यानंतर पुन्हा बघा हलवा, लाडू, वड्या, चिक्की, पोळी इत्यादी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सुद्धा तिळाचा उपयोग होतो. तिळाचे वाण कोणकोणते बघा. आता तिळाचे वाण आहे बघा, फुले तीळ नंबर 1. फुले तीळ वन म्हणजे महाराष्ट्राचे सर्व जिल्हे हे जे फुले तीळ वन आहे, हे जे वाण आहे हे तर कुठं पेरले जातं, महाराष्ट्राचे सर्व जिल्हे. परंतु चंद्रपूर, वर्धा, नागपूर सोडून बाकीच्या सर्व जिल्ह्यामध्ये हे फुले तीळ वन पेरले जातं. चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर सोडून द्या. त्यानंतर दुसरं वाण आहे तापी. तर हे तापी कुठं कुठं पेरलं जातं बघा, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा व जालना ह्या जिल्ह्यासाठी तापी हे वाण आहे. त्याच्यानंतरचं वाण आहे बघा पद्मा. हे कुठं कुठं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पेरलं जातं, तर जळगाव, धुळे जिल्ह्यासाठी. आता आपल्याला ज्यावेळी समजा तिळाची पेरणी करायची, तर तिळाची पेरणी करताना काय करावं लागतं हेही लक्षात असू द्या. तीळ पिकाची पेरणी करताना बियाण्यामध्ये माती किंवा वाळू मिसळून पेरणी करावी लागते. तिळाची पेरणी करताना कशी करावी लागते, त्या बियाण्यामध्ये माती किंवा वाळू मिसळून पेरणी करावी लागते. तीळ पिकावर पडणारी कीड. आता तीळ पिकावर कोणती कीड पडते हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तर तीळ पिकावर पडणारी कीड आहे बघा, पाने खाणारी आळी व फळे पोखरणारी आळी. कोणती कीड, गादमाशी. त्याच्यानंतर तीळ पिकावर पडणारे रोग. तीळ पिकावर कोणकोणते रोग पडतात, जीवाणू रोग आहे करपा आणि पानावरील ठिपके. हे तीळ पिकावर पडणारे प्रमुख रोग आहे. कोणते, जीवाणू रोग, करपा आणि पानावरील ठिपके. त्यानंतर आपण पुढचं बघूया सूर्यफूल. आता सूर्यफुलाचं शास्त्रीय नाव काय आहे, सर्वांना माहीत असेल. सूर्यफुलाचं शास्त्रीय नाव आहे हेलिंथस एन्स.
हेलिंथस एन्स हे सूर्यफुलाचं शास्त्रीय नाव आहे. त्याला इतर नावानं सुद्धा ओळखलं जातं. तर ते इतर नाव कोणतं आहे तर त्याला सूरजमुखीसुद्धा आपण म्हणतो. सूर्यफुलाला काय सूरजमुखीसुद्धा आपण म्हणतो. याचा प्रकार कशामध्ये येतं हे सूर्यफुलाचा प्रकार काय आहे तर तेलवर्गीय पीक आहे. सूर्यफूल कोणतं पीक आहे तेलवर्गीय पीक आहे. ह्याचं उगमस्थान कुठलं आहे सूर्यफुलाचं असा जर प्रश्न आला तर त्याचं उगमस्थान आहे बघा मेक्सिको दक्षिण अमेरिका. कुठलं आहे मेक्सिको दक्षिण अमेरिका. ह्या सूर्यफुलाचा पेरणीचा हंगाम कधीचा आहे मग कोणत्या हंगामामध्ये सूर्यफूल पेरलं जातं तर सूर्यफूल पीक खरीप रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात घेता येतं. सूर्यफुलाची जी पेरणीचा कालावधी कधी हे पीक खरीपामध्ये पेरलं जातं रब्बीमध्ये पेरलं जातं आणि उन्हाळी हंगामात म्हणजे तिन्ही काळामध्ये हे पीक हंगामात घेता येते. त्यानंतर याच्यासाठी जमीन कशी लागते बरं सूर्यफूल पीक घेण्यासाठी तर सूर्यफूल पिकासाठी जमीन मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक असणारी जमीन चांगली असते. कशी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक असणारी जमीन चांगली असते. पर्जन्यमान किती लागतं म्हणजे पाऊस काळ किती लागतो तर पर्जन्यमान याला 200 ते 750 मिली जर असेल तरी सूर्यफुलाचं पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. सूर्यफुलामध्ये तेलाचं प्रमाण किती असतं तर सूर्यफुलामध्ये तेलाचं प्रमाण असतं 48 ते 53% इतकं. किती 48 ते 53% इतकं. बरं या तेलाचं महत्त्व काय आहे सूर्यफुलाच्या तेलात लिनोलिक अस्निग्ध आम्लाचे प्रमाण 64% जास्त असल्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी राखण्यास मदत होते. काय महत्त्व आहे तेलाचं सूर्यफुलाच्या तेलात लिनोलिक अस्निग्ध आम्लाचे प्रमाण 64% जास्त असल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी राखण्यास मदत होते. बरं याचे आर्थिक महत्त्व उपयोग काय आहे सूर्यफुलाचा आर्थिक महत्त्व उपयोग तर सूर्यफुलाची पेंड जनावरांस तसेच कुक्कुटपालनात खाद्य म्हणून वापरतात. त्यानंतर कॉस्मेटिकमध्ये देखील सूर्यफुलाच्या तेलाचा वापर केला जातो. पुढं बघूया आपण सूर्यफुलाबद्दल अधिक माहिती पाहूया. आता सूर्यफुलाबद्दल अधिक माहिती काय आहे जगात सर्वाधिक उत्पन्न करणारे देश सूर्यफुलाचं उत्पादन जगामध्ये सर्वाधिक करणारे देश कोणकोणते पहा. नंबर 1 ला आहे रशिया. किती उत्पन्न करतो रशिया सूर्यफुलाचं तर 16.41%. त्यानंतर युक्रेन आहे तर युक्रेनमध्ये सूर्यफुलाचं किती उत्पादन होतं तर 12.97%. त्यानंतर आहे अर्जेंटिनामध्ये किती उत्पादन होतं तर 11.83%. मग सूर्यफुलाच्या उत्पादनात भारताचा क्रमांक कितवा आहे 7वा आहे. म्हणजे किती टक्के उत्पादन होतं भारतामध्ये 4.77% इतकं. भारतात सर्वाधिक उत्पन्न देणारे पहिले 3 राज्य कोणते सूर्यफुलाचं उत्पादन भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन देणारे पहिले 3 राज्य कोणते तर कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र ह्या 3 राज्यामध्ये काय होतं सर्वाधिक उत्पादन होतं सूर्यफुलाचं. त्यानंतर आपण बघूया सूर्यफूल पिकावर पडणारे रोग. सूर्यफूल पिकावर कोणकोणते रोग पडतात हे आपण पाहूया. बघा पानावरील ठिपके त्याला आपण काय म्हणू शकतो अल्टरनेरिया. पानावरील ठिपक्याला काय म्हणतात अल्टरनेरिया. याच्यामुळं काय नुकसान होतं तर पानावर वर्तुळाकार ठिपके पडतात. कशामुळं कसा हा रोग तर हा बुरशीजन्य रोग आहे. याचं कारण काय बुरशीजन्य आहे आणि त्याच्यावर उपाय काय आहे हा रोग नष्ट करण्यासाठी मॅनकोझेबची फवारणी करणं जरुरी आहे. कोणती मॅनकोझेबची फवारणी याच्यावर करावी लागते. त्यानंतर दुसरा रोग आहे तांबेरा. आता हा तांबेरा रोग याच्यामुळं काय नुकसान होतं तर पानावर तपकिरी ठिपके पडतात. तांबेरा रोगामुळे काय होतं सूर्यफुलाच्या पानावर तपकिरी ठिपके पडतात. कारण पुक्सिनिया हेलियाशी बुरशीमुळे हा होतो. कोणत्या पुक्सिनिया हेलियाशी बुरशीमुळे हा रोग होतो. याच्यावर उपाय काय आहे मॅनकोझेबची फवारणी करणे हा त्याच्यावर काय उपाय आहे तांबेरा रोगावर मॅनकोझेबची फवारणी करणे. त्यानंतर तिसरा रोग आहे बघा केवडा रोग. हा केवडा रोग कशामुळे होतो बघा प्लाझ्मोपॅरा हेलिस्टिडी याच्यामुळे हा केवडा रोग होतो. याच्यावर उपाय काय आहे मॅटॅलॅक झिलची BNS बीज प्रक्रिया करणे. काय उपाय याच्यावर मॅटॅलॅक झिलची BNS बीज प्रक्रिया करणे हा केवडा रोग याच्यावरला उपाय आहे. बरं नुकसान काय होतं याच्यामुळं नुकसान होतं पाने पिवळसर पडतात. पानं काय होती पिवळसर पडतात आणि पानाच्या खालच्या बाजूला बुरशी येते आणि त्यामुळं काय होतं फुलात दाणे न भरणे
हा त्याचं नुकसान आहे. त्याच्यानंतर चौथा रोग आहे बघा, मूळ कुजव्या रोग. कोणता? मूळ कुजव्या रोग. ह्याचं कारण काय आहे? बुरशीमुळे होतो हा रोग. हा जो मूळ कुजव्या रोग आहे हा कशामुळे होतो? बुरशीमुळे होतो. नुकसान काय होतं? खोडमुळे रंगहीन होऊन रोपे मारतात. हा मूळ कुजव्या रोग जर पडला वनस्पतीवर तर काय होतं? खोडमुळे रंगहीन होऊन रोपे मारतात. त्याच्यानंतर 5 नंबरचा रोग आहे शेंडेमर. कशामुळे होतो हा शेंडेमर रोग? तर विषाणूजन्य रोग आहे हा. कसा आहे? विषाणूजन्य रोग आहे. प्रसार कशामुळे होतो? तर फुटकिडीमुळे. जी फुटकिडी असते ना याच्यामुळे काय होतं? या रोगाचा प्रसार होतो. आणि याला नियंत्रण जर करायचं असेल तर काय करावं लागतं? तर नियंत्रण करण्यासाठी मिथिल डिमॅटॉनची काय करावं लागते? फवारणी करावं लागते. तरी विद्यार्थी मित्रांनो, पुढचं पीक पाहण्याआधी तुम्हाला मी एक विनंती करतो, एक रिक्वेस्ट करतो की आतापर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओला शेअर करत चला. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण पीक उत्पादन व तंत्रज्ञानावरील काही महत्त्वाचे पिकं त्याबद्दल भाग 1 आपण पाहिलेला आहे. यानंतर आपण पुढे भाग 2, भाग 3, भाग 4 अशा प्रकारे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे. त्यामध्ये भरपूर असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करून ठेवलेले आहे. ती प्लेलिस्ट कृषी घटक व तांत्रिक या नावाने टाकलेली आहे आणि ती डिस्क्रिप्शनमध्ये तिची लिंक मी तुम्हाला देत आहे. तर तिच्यावर काय करा? क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही काय करा? पाहून ठेवा. व्हेरी IMP आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.